नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण दंतकथा ही वसंत सबनीसांचा विनोदी ललित लेख जो आहे तो बघत होतो आणि आता तो आपण पुढे घेणार आहोत. काल दातांच्या किती गमती जमती झाल्या ना आपल्या ह्याच्यात. आज बघूया काय होतं ते. असे म्हणतात की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयवही अशाच माणसांसारखा असावा. नाहीतरी दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्राळ विक्राळ का होतो? दातात आणि चोरात साम्य असते ते याच बाबतीत. दोघेही रात्री गडबड करतात. तुमचा बेटा कधी दात दुखला नसेल तर तुम्ही सध्या तरी सुखी आहात. दाताचं दुखणं असं म्हणतात की रात्रीच जास्त जोर काढतं. जसा चोर काय करतो तर रात्रीच जास्त फिरत असतो. अगदी राक्षसासारखा अक्राळ विक्राळ दुखायला लागतो तो दात. दात दुखण्याने मी आध्यात्मिक तत्वचिंतनही करतो. दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो की दात हेच सत्य आहे, जग मिथ्या आहे. किती विनोदी लिहिलं आहे ना लेखकाने की दात मला देवही दाखवतो. मला कळतं त्यावेळेस जसं आपण म्हणतो की मरण हे अंतिम सत्य आहे, तसं दात हेच सत्य आहे आणि बाकी सगळं खोटं आहे. कारण ते इतके दुखतात की त्यावेळी काय करावं ते सुचत नाही. त्या क्षणी संसार असार वाटतो. असार म्हणजे निरर्थक. नेहमी हवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचावू लागतात. बायको व मुले हा केवळ भास आहे असे वाटते. समोरून येणारी एखादी सुंदरी डोळ्यांना जाणवतच नाही आणि दाताचा ठणका मला ब्रह्मांड दाखवू लागतो. ब्रह्मांड दाखवणे खूप जास्त दुखतो त्यावेळेस. सगळं काही विसरायला लावणं. रात्रभर माझ्या ब्रह्मांडाच्या 10-20 फेऱ्या तरी सहज होतात आणि पहाटे ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते. ब्रह्मांड दिसलं तर चालेल पण दात दुखायला नको. ब्रह्मांड आठवणे म्हणजे सगळ्या गोष्टींचा विसर पडणे. जेव्हा दात दुखतो तेव्हा बाकी काही समजतच नाही आणि इतकं ब्रह्मांड आठवतं की सकाळ दुपार संध्याकाळ ब्रह्मांडच आठवतं आणि कळतं की आता ब्रह्मांडही खोटं आहे आणि दातच सत्य आहेत. माझ्याबद्दल लोकापवाद फार. दातदुखी त्यातून सुटलेली नाही. माझ्या दातदुखीच्या काळात सबंध आळीला रात्रभर झोप मिळत नाही असे म्हणतात. आळ कॉलनी ती जिथे तो राहतो ती वस्ती जी आहे त्या वस्तीला हा पूर्ण जागवतो. कसं काय ते बघू पण माझा यावर विश्वास नाही. अर्थात आळीतील सर्व लोक आळीपाळीने माझ्या घरात डोकावून फक्त दातदुखीच ना असा सवाल करून जातात हे खरे. म्हणजे लेखक सगळं घर डोक्यावर घेतात जेव्हा दात दुखतो तेव्हा. प्रत्येकाला कळतं बापरे काय झालं आहे तुम्हाला, अरे बापरे सगळीकडे आवाज जातात. पण यावरून त्यांना झोप येत नाही असा निष्कर्ष काढणे बरोबर नाही. आता पुढे बघा काय म्हणतात. मागच्याच दातदुखीच्या वेळी मी पलंगाच्या कोपऱ्यात दोन्ही हातात तोंड धरून बसलो होतो. दोन्ही हातात तोंड उलटं म्हणू शकतो आपण की हात कशात घातला होता, तोंडात घातला होता. दातदुखीच्या काळात सामान्यतः मी असाच असतो. जरा तुम्ही डोळ्यांसमोर आणलं तर जास्त हसायला येईल. 2 हात तोंडात आहेत आणि पलंगाच्या एका कोपऱ्यात बसलाय. चेहऱ्यावर बहुधा कुणीतरी नुकतीच थोबाडीत मारल्याचा भाव असावा. एखाद्याने आपल्याला मारल्यानंतर आपला चेहरा कसा होतो तसा दातदुखीने झाला होता. कारण मी आरशात पाहत नाही. तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला? तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला म्हणजे कशाला बघायचा आरसा? मी घशातल्या घशात आवाज बंद करण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो बंद होत नव्हता. घसा आणि जीभ फितूर झाली होती. मी फारच मोठ्याने ओरडत होतो असे बायकोचे मत होते आणि माझ्या बाबतीतील बायकोचे मत हे बहुधा सबंध आळीचे मत असते. म्हणजे बायको खरंच बोलत होती. दात दुखलं की लेखक इतका जोरजोरात आवाज काढत असे, अहो केवढ्यांदा ओरडताय, लोकांना काय वाटेल, अशी दमदाटी बायकोशिवाय कोण करणार? माझा दात दुखतोय त्याला मी काय करू? पण शेजारी पाजारी माणसं राहतात ती काय म्हणतील? अगदी लहान मुलांसारखे काय थैमान घालताय? दात 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 मी चिडून म्हणालो. ते कळलं, तुला कळलं, सगळ्यांना कुठं कळलंय? सगळ्या जगाला का कळायला पाहिजे? थोडा तरी सोशिकपणा दाखवा ना म्हणते मी. थोडं सहन करा असं बायको म्हणते. किती ओरडताय? तू लाख म्हणतेस
दात तुझा नाही, तो माझा आहे. माझ्या दातदुखीबद्दल मी किती ओरडावं हे ठरवणारी तू कोण? मग खुशाल ओरडा. ओरडीन ओरडीन सोडतो की काय? आई ग मेलो. आता गप्प बसा जरा, मी कापूर देते दाताखाली धरायला, त्यानं ठणका कमी होईल. नको, सरळ बत्ता आण आणि हा दातावर हाण. वेळ लागले की काय तुम्हाला? तू खल करू नकोस, बत्ता आण. खल म्हणजे कपट. खलचा अर्थ आहे कपट, दुर्जनपणा. की आता खलचा किती छान 2 ठिकाणी, एक खलबत्ता. खलबत्ता सगळ्यांनी पाहिलं आहे. आणि दुसरं बत्ता. बत्ता कशासाठी हवा आहे त्याला? दातांवर मारण्यासाठी, कारण तो इतका दुखतोय असं वाटतं ठणठण मारावं कोणीतरी. ईश, मेला एवढा दात दुखतोय तरी शब्दांवर कोटी करायची सोडू नका. खलबत्त्यामधला खल शब्द जो आहे त्याच्यावर तुम्ही किती भाष्य करताय. तेवढ्यात बाहेर कुणीतरी आले. बायको जाऊन पाहून आली आणि खालच्या आवाजात मला म्हणाली, दाते आले आहेत. किती छान साधलं आहे ना लेखकाने. दाते हे आडनाव आहे आणि कथा कशाची सुरू आहे? दातांची. या दात्यांचा आणि दातांचा काही संबंध आहे की काय? माझ्या प्रत्येक दातदुखीच्या वेळी नेमके दाते कसे प्रथम येतात? दातदुखीच्या काळात माझी सहनशक्ती पार खलास झालेली असते. दाते किंवा दातार या दातांशी जवळीक दाखवणाऱ्या माणसांनाही भेटू नये असे वाटते. माझ्या दातदुखीचे आणखी एक वैशिष्ट्य असे की माझ्या विव्हळण्याने, विव्हळणे म्हणजे दुःखाने ओरडणे, शेजारी पाजारी गोळा होतात आणि माझ्या दाताच्या अध्यक्षतेखाली दातदुखी ती का होते, टाळावी कशी आणि आल्यावर कोणते उपचार करावेत यावर एकदा तरी परिसंवाद होतोच. उपस्थित वक्ते मोठ्या हिरिरीने त्यात भाग घेतात उत्साहाने. ज्याचा दात दुखत नसतो ना त्याला उपदेश करायला काय लागतं? तो आपलं बोलतो, अरे ये लेके देखो, वो लेके देखो. हीच मंडळी एवढ्या मोठ्याने बोलतात की माझे विव्हळणे त्यात बुडून जाते. माझा अनुभव असा की दातदुखीवरील चर्चेने दातदुखी मुळीच कमी होत नाही. दातदुखीवरील खूप उपचार मला पाठ झालेत. माझा दात दुखू लागला की मी बायकोला त्यातले काही उपचार करायला सांगतो आणि तीही आपले काही उपचार करते. अशी मिळून 20-25 प्रकारची औषधे, बोळे म्हणजे कापसाचे, माझ्या दातामागे लागतात. कोणी लवंग, कापूर, काय जे काय सांगतात ते सगळं. 4 दिवसांनी दात दुखायचा थांबतो. कशामुळे थांबला याचा शोध करायच्या मी भानगडीत पडत नाही. दात दुखणे थांबल्याचे कळल्याबरोबर परिसंवादातील सगळे वक्ते आपलाच उपचार लागू पडला की नाही याची खात्री करून घेण्यासाठी येतात. देखो मैंने बोला था ना तुमको, सांगितलं होतं की नाही मी. बाप, बरं झालं की नाही लवंग ठेवली, बरं झालं की नाही कापूर ठेवला, असं म्हणतात. मी कुणाचंही मन दुखवत नाही. प्रत्येकाला त्याने सुचवलेल्या उपायानेच गुण आल्याची कबुली देऊन प्रत्येकाला सांगतो, हो हो तुम्ही सांगितलं ना लवंग ठेवा, बरं झालं हां, त्याच्यामुळे थांबला. हो कापरानेच थांबला. हो तुम्ही ते कोलगेटचं औषध आणलं होतं ना त्यांनीच थांबला. असं करून मोकळा होतो. सगळे खुश होतात. दंत आघाडीवर सर्व सामसूम होते. आता संपलं एकदाचं दातांचं दुखणं. आता सगळं शांत झालं. आहा, एखाद दुसरा महिना जातो आणि पुन्हा तोच दात, तोच ठणका आणि तेच उपचार यांचा पुन्हा प्रयोग होतो. या सगळ्याला कंटाळून शेवटी मी दाताचा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या दृष्टीने तो दातच काढून टाकण्याचा निर्धार जाहीर केला. अनेकांचा सल्ला घेऊन आणि अनेक दंतवैद्यांचे चेहरे पाहून त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दंतवैद्य गाठला का कुणास ठाऊक. पण माझी अशी समजूत झाली की ज्याचे दात चांगले असतील असाच दंतवैद्य शोधणे बरे. दाताच्या डॉक्टरचे जर स्वतःचेच दात चांगले नसतील तर उपयोग काय? म्हणून ज्याचे दात चांगले आहे तो मी शोधला. यापूर्वी आयुष्यात दंतवैद्यांशी कसलाही संबंध आला नव्हता आणि तेच ठीक होते असे संबंध आल्यावर वाटले. मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली, दातांची कहाणी. दात काढून टाकण्याचा माझा विचार दंतवैद्या इतका दुसऱ्या कुणालाच पसंत पडला नाही. दात काढण्याबाबत आमचे मतैक्य झाल्यावर मतैक्य म्हणजे एकमत. पुढचा मार्ग सरळ होता. फक्त दात काढायलाही पैसे द्यावे लागतात याचे वाईट वाटले. पण माझी मीच समजूत घातली.
की आपण डोक्याचे केस मुळासकट काढत नाही तरी पैसे देतो. मग दात मुळासकट काढण्यासाठी पैसे दिले तर काय बिघडले? आणि मी प्रामाणिकपणे सांगतो की 10-12 वर्षांपूर्वी दंतवैद्याबद्दलच्या खऱ्याखुऱ्या दंतकथा ऐकल्या होत्या. त्यावरून दंतवैद्याची खुर्ची, दात उपटण्याची क्रिया इत्यादी सर्व गोष्टींबद्दल माझ्या मनात विक्राळ भीती होती. काय काय असतं त्यांच्याजवळ, इन्स्ट्रुमेंट्स, शस्त्र, आणि ते कसे दात काढतील याची भीती. पण प्रत्यक्षात तसे काही वाटले नाही. दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले. त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन देऊन इतका लिलेया दात उपटला की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो. दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडणाच्या वेळी दात उपटून हातात ठेवीन, दात घशात घालीन अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. भांडताना म्हणतात ना, चुप बस, दात उपटून ठेवेल, तुझे दात घशात घालीन, म्हणजे भांडताना, झगडा करते वक्त. त्यांना काहीच अर्थ नव्हता. त्याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली की आपण फालतूच म्हणतो की दात उपटून काढील, हे तर इतकं सोपं आहे. दंतवैद्याने दात दाखवला. हाच तो खलदंत. खल म्हणजे दुर्जन, दंत म्हणजे दात. हाच तो दुर्जन दात ज्याने मला त्रास दिला, ज्याने माझे बायकोपुढे असे हसे केले, तो हा नीच दात. नतद्रष्ट, नतद्रष्ट म्हणजे वाईट. तुला हेच शासन योग्य आहे असे मी उरलेले दात ओठ खाऊन मनाशी म्हणालो की काढून टाकला तुला एकदाचा, आता जा. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाही, पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही. या विचारांनी मी आनंदाने बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला. पण त्या दाताची संगतसुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला. आनंदाने घरी आलो. दारातूनच ओरडून 4-5 शेजाऱ्यांना सांगितले, तो तुम्हाला जागवणारा दात गेला, यापुढे दंतसप्ताह नाही. दंतसप्ताह म्हणजे 7-7, 8-8 दिवस मी जे जागवायचो तुम्हाला, ते मात्र आता मुळीच नाही. संग्रह आहे सबनिशी. तर विद्यार्थी मित्रांनो, दंतकथा हा पाठ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला 12वीच्या बऱ्याच मराठीचे ग्रामर, रायटिंग स्किल या इथेच पाहायला मिळणार आहेत. भेटूया पुढच्या आपल्या जो कोणता टॉपिक असेल त्यामध्ये. तोवर बाय ऑल ऑफ यू.